नमस्कार. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय रसिक प्रेक्षकांनो, ज्योतिष केंद्र या आपल्या लाडक्या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. काही वेळा आयुष्यात अशा वळणावर आपण येऊन थांबतो जिथे आपल्याला वाटतं की आता सगळंच संपलंय का, कष्टाचं फळ कधी मिळणार. पण लक्षात ठेवा, नियती जेव्हा एखादं मोठं द्वार उघडणार असते तेव्हा ती आधी तुमची संयमाची परीक्षा घेते. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन आला आहे. आज 27 मार्च 2026 शुक्रवार आणि विशेष म्हणजे प्रभू श्री रामांचा जन्मोत्सव सुरू आहे, म्हणजेच श्री रामनवमी उत्सव. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा हा दिवस केवळ एक तारीख नसून तुमच्या नशिबाची कुलूप उघडणारी एक सुवर्ण संधी ठरणार आहे. तुमच्या राशीत असे काही ग्रहयोग जुळून येत आहेत जे तुमच्या आयुष्यात प्रचंड मोठी उलथापालथ पण तीही सकारात्मक पद्धतीने घडवून आणणार आहेत. जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमची स्वप्न पूर्ण होत नाहीयेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ कसं मिळणार आहे हे मी सांगणार आहे. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि नशिबाची साथ मिळवू इच्छित असाल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या सकारात्मक ऊर्जेला द्विगुणित करू शकते. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आम्ही नेहमीच मार्ग दाखवत असतो. आज 27 मार्च शुक्रवार, चैत्र शुद्ध नवमी. आजचा हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र आहे. आज दुपारी 11:48 नवमी तिथी आहे आणि त्यानंतर दशमी सुरू होईल. पुनर्वसू नक्षत्राचा प्रभाव संध्याकाळी 4:58 राहील आणि त्यानंतर पुष्य नक्षत्र, ज्याला नक्षत्रांचा राजा मानले जाते, त्याचे आगमन होईल. कुंभ राशीच्या स्वामींच्या म्हणजेच शनिदेवाच्या मित्राच्या नक्षत्रात जेव्हा चंद्र प्रवेश करतो तेव्हा कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात स्थिरतेचे वारे वाहू लागतात. आज ग्रहांची स्थिती पाहिली तर सूर्यदेव मीन राशीत आहेत, चंद्र कर्क राशीत भ्रमण करणार आहे. विशेष म्हणजे मंगळ आणि बुध तुमच्या स्वतःच्या कुंभ राशीत बसलेले आहेत. तुमच्या राशीत तयार होणारा हा बुध मंगळ योग तुमच्या वाणीला धार देणार आहे आणि तुमच्या निर्णय क्षमतेला वेग देणार आहे. राहू सुद्धा तुमच्याच राशीत आहे, जो तुम्हाला जगावेगळं काहीतरी करण्याची जिद्द देईल. पण लक्षात ठेवा, आज सकाळी 10:30 ते 12 या दरम्यान राहू काळ असेल. या 1.5 तासात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका किंवा नवीन कामाची सुरुवात करू नका. त्याऐवजी दुपारी 12:07 ते 12:56 या अभिजित मुहूर्तावर तुमची महत्त्वाची कामं पूर्ण करा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. कुंभ राशीच्या लोकांनो, आज तुमच्या आयुष्यात एक विलक्षण इमोशनल रिफ्रेशमेंट येणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून जे मानसिक ओझं तुम्ही वाहून नेत होतात ते आज कुठेतरी हलकं होताना दिसेल. आज तुमच्या मनात असे काही नवीन विचार जन्म घेतील जे तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकतात. तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात आज काहीतरी ठोस नियोजन करण्याची वेळ आली आहे. जर तुम्ही एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा उत्साह तुम्हाला त्या दिशेने घेऊन जाईल. आर्थिक विवंचना ज्या तुम्हाला रात्रीची झोप घेऊ देत नव्हत्या त्या आज हळूहळू सुटताना दिसतील. कुठून तरी अचानक धनलाभाचे योग येतील किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याची चिन्हे आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज तुमची कार्यपद्धती बदलण्याची गरज आहे. जुन्याच मार्गाने चालून नवीन शिखर गाठता येत नाही हे आज तुम्हाला उमजेल. स्वतःच्या तत्वांशी तडजोड करू नका, कारण तुमचा स्वाभिमान हीच तुमची खरी शक्ती आहे. आज तुमचं मन अतिशय संतुलित राहील. ग्रहांची स्थिती तुम्हाला सांगतेय की आता वेळ आली आहे संधी साधू बनण्याची. संधी साधू म्हणजे स्वार्थी होणे नव्हे, तर समोर आलेल्या सुवर्ण संधीचं सोनं करणे होय. फायनान्सशी संबंधित कामांमध्ये आज तुमचा बराच वेळ जाईल, पण तो वेळ सार्थकी लागेल. तुमची मेहनत आणि तुमची जिद्द तुम्हाला एका अशा मुक्कामावर नेऊन ठेवणार आहे जिथे लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. आज तुम्ही तुमच्या बुद्धिमानीने आणि चातुर्याने लोकांना इतकं प्रभावित कराल की तुमचे शत्रूही तुमचे मित्र बनण्याचा प्रयत्न करतील. नशिबाची साथ आणि प्रभू श्री रामांचा आशीर्वाद यामुळे आज तुम्हाला एकामागून एक आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. व्यवसायात जे लोक मंदीचा सामना करत होते त्यांना आज गती मिळेल. तुमची जुनी इन्व्हेस्टमेंट आज तुम्हाला चांगला परतावा देऊन जाईल. नोकरी करणाऱ्या माझ्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींसाठी आजचा दिवस पदोन्नतीचे संकेत देणार आहे. ऑफिसमधील वातावरण आज खूप हलकं फुलकं आणि सकारात्मक असेल. तुमचे वरिष्ठ अधिकारी आज तुमच्या कामाची दखल घेतील. कदाचित जाहीरपणे तुमचं कौतुकही होईल. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आज एखादी मोठी ऑफर तुमच्या दारात येऊ शकते. फक्त एकच करा, कोणत्याही ईमेल किंवा फोन कॉलकडे दुर्लक्ष करू नका, कारण संधी कोणत्याही रूपात येऊ शकते.
तुमच्या कार्यप्रणालीची जी आज प्रशंसा होईल ती तुम्हाला येणाऱ्या काळात मोठ्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी बळ देईल. कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज घरात आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण असेल. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे संबंध अधिक दृढ होतील. जर तुमच्या दोघांमध्ये काही कारणाने दुरावा आला असेल तर आज तो संवाद साधून मिटवून टाका, कारण आज ग्रहांची साथ तुमच्या बाजूने आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात आज सुखाची पखरण होईल. विशेष म्हणजे जे तरुण विवाहासाठी जोडीदार शोधत आहेत किंवा ज्यांचे प्रेमसंबंध आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. तुमच्या प्रेमसंबंधांना विवाहाच्या बंधनात अडकवण्यासाठी घरच्यांशी संवाद साधायला आजचा दिवस उत्तम आहे. तुमचं स्वप्न सत्यात उतरताना तुम्हाला दिसेल. पण एक सावधगिरी बाळगा, दिखावा करण्याच्या नादात स्वतःच्या खिशाला कात्री लावू नका. रागावर नियंत्रण ठेवा, कारण तुमचा एक चुकीचा शब्द बनलेलं काम बिघडवू शकतो. आजचा हा मधला टप्पा तुम्हाला सांगतोय की तुमच्या आयुष्यात आता असा एक बदल घडणार आहे जो तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. हा बदल तुमच्या करिअरशी संबंधित असू शकतो किंवा घराशी संबंधित, पण हा बदल तुमच्या भल्यासाठीच असेल. जर तुम्हाला आत्तापर्यंतची ही माहिती मार्गदर्शक वाटत असेल तर पुन्हा एकदा आठवण करून देते, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्या कुंभ राशीच्या व्यक्तींना शेअर करा. तुमची एक शेअर केलेली माहिती कोणाचं तरी आयुष्य सावरवू शकते. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मैलाचा दगड ठरणार आहे. तुमचा आत्मविश्वास आज शिखरावर असेल. तुम्ही जितकी मेहनत कराल त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं फळ तुम्हाला मिळेल. कोणत्याही स्पर्धेत किंवा परीक्षेत आज तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना आज काहीतरी चांगली बातमी मिळेल. तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी तुम्हाला मिळेल. तिचा पुरेपूर फायदा घ्या. नवीन वाहन किंवा नवीन घर घेण्याचं तुमचं स्वप्न आता साकार होण्याच्या मार्गावर आहे. कोर्ट कचेरीच्या कामात अडकलेल्या लोकांसाठी आजचा दिवस दिलासा देणारा असेल. धर्माकडे तुमचा ओढा वाढेल आणि पूजापाठ केल्याने तुम्हाला एक वेगळीच मानसिक शांती मिळेल. विशेषतः कुंभ राशीच्या स्त्रियांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. तुमच्या कुटुंबातील तुमचं स्थान अधिक उंचावेल. नवीन एखादा छंद किंवा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त अतिशय चांगला आहे. तुमचं व्यक्तिमत्व आज उजळून निघेल. मुलांच्या बाबतीत असलेली चिंता आज दूर होईल. जर मुलं ऐकत नसतील किंवा त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी असतील तर आज त्यात सुधारणा दिसेल. स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी आज वेळ काढा आणि पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा. समस्यांपासून पळण्यापेक्षा त्यांना सामोरे जा, कारण विजय तुमचाच होणार आहे. आज तुमच्यासाठी भाग्यवान अंक 3 आणि 9 असतील, तर क्रीम आणि जांभळा म्हणजेच पर्पल रंग तुमच्यासाठी लकी ठरेल. या रंगांचा वापर आज तुमच्या कपड्यांमध्ये किंवा रुमालात नक्की करा. यामुळे तुमची सकारात्मकता वाढेल. आता वळूया आजच्या खास उपायाकडे, जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करेल. कुंभ राशीच्या जातकांनी आज रामनवमीच्या निमित्ताने गायीची सेवा आवर्जून करावी. गायीला हिरवा चारा किंवा हिरव्या भाज्या खाऊ घाला. यामुळे तुमच्या कुंडलीतील बुध आणि राहूचे दोष कमी होऊन नशिबाची साथ मिळेल. तसेच मुंग्यांना साखर मिश्रित पीठ घाला. यामुळे धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील आणि कामात येणारे अडथळे दूर होतील. कुंभ राशीच्या लोकांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी संधींचा खजिना घेऊन आला आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रभू श्री रामांचं स्मरण करून कामाला लागा. तुमचं नशीब आज नक्कीच चमकेल. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. जाता जाता विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला. धन्यवाद. जय श्री कृष्ण, जय श्रीराम.